सांगलीतील भाजपची 1 ऑक्टोबरची इशारा सभा आता होणार ऑनलाईन. पूर परिस्थितीमुळे निर्णय. राजमती हॉलमध्ये होणाऱ्या या सभेला मर्यादित कार्यकर्ते उपस्थित राहणार. विकृतीच्या रावणाचे दहन करण्यासाठी आणि संयमाला सभ्यतेने उजळण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता घेण्यात येणारी इशारा सभा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पावसाचा जोर आणि राज्यातील पूर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन सभेची लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऐकेल. या सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये होणाऱ्या सभेसाठी मर्यादित प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी दिली. प्रकाश ढंग व सम्राटबाबा महाडिक म्हणाले की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुणी नासवली, कोणी स्वार्थासाठी जातीय मांडणी केली, कोण इतरांच्या आया बहिणी काढल्या आणि कोणाच्या जिभेने विषाची पेरणी केली, याचे पितळ राज्यातील जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी ही इशारा सभा घेण्यात येणार आहे. सज्जनतेचा आव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांचा बुरखा या सभेमध्ये फाडण्यात येणार आहे. परंतु राज्यावर पडलेल्या आसमानी संकटामुळे ओढवलेली पूर परिस्थिती आणि पावसाचा वाढलेला जोर पाहून ही सभा सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती हॉलमध्ये प्रमुख मर्यादित मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन सभा घेतल्याने वाचलेल्या मोठ्या सभेच्या खर्चाची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना दिली जाणार आहे. तसेच या सभेनंतर त्याच ठिकाणी विकृतीच्या रावणाचे दहन करण्यात येणार आहे. या मर्यादित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऑनलाईन सभेची राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनता ही सभा ऑनलाईन पद्धतीने ऐकतील. राज्यातील सर्व सुज्ञ जनता विकृतीच्या रावणाचे दहन केलेले पाहतील.